श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही अचानक धन लाभ व्हावा अशी इच्छा असेल, तुमचीही पैशाची आर्थिक अडचण होत असेल आणि तुम्हाला ती दूर व्हावी अशी इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमच्याकडे पैसा राहावा आणि तुम्हाला सुद्धा धनप्राप्ती होईल, तर प्रथम आपण एक गोष्ट करायची आहे, आपले विचार सकारात्मक ठेवावेत. तुम्हाला जर आयुष्यात धनसंपत्ती हवी असेल तर नेहमी मनात विचार करायचा की माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा येणार आहे. माझ्याकडे एवढे धन येईल ज्याने मी माझे सर्व आयुष्य खूप सुखात घालवीन, मी माझ्या कुटुंबाला सुखात ठेवीन. माझ्याकडे असणाऱ्या पैशामुळे मला कधीही कोणासमोर हात झुकवावे लागणार नाही. मनामध्ये नेहमी असा सकारात्मक विचार करायचा. आजपासूनच याला सुरुवात करा. पुढील 21 दिवस हा असाच विचार करायचा. रोज असाच विचार करायचा की माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा माझ्याकडे पैसा येणार आहे. माझ्याकडे एवढा पैसा असणार आहे की जेणेकरून मी माझ्या स्वतःला व माझ्या कुटुंबाला आनंदी व सुखी ठेवू शकेल. माझ्या ज्या गरजा आहेत मी त्या गरजा माझ्या पैशाने मी पूर्ण करू शकेल. पुढील 21 दिवस हा असाच विचार करायचा आहे. या 21 दिवसानंतर तुम्हाला याची सवय होऊन जाईल. तुम्ही मग असाच विचार करायला लागता. जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागता तेव्हा तुमचे सर्व शरीर, आपली सर्व शक्ती त्या विचारांना प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात करते. तुम्ही मग न थकता न थांबता कार्य करत राहत असता. तुमच्या शक्तीने तुम्हाला जे हवे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू लागता. त्याच्यासाठी मेहनत सुद्धा घेता. तुम्हाला दिवस रात्र सुद्धा कळत नाही आणि तुम्ही ती गोष्ट मिळवता, तुम्ही ती गोष्ट प्राप्त करता. ही झाली मित्रांनो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला अशी करायची आहे, एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र तर सर्वांनाच माहीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भाजीमध्ये वगैरे वापरतो ते तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहे. ते तुम्हाला कुठेही भेटून जाईल. ते घेतल्यावरती त्याच्यावरती निळ्या किंवा हिरवा पेनाने तुम्हाला जेवढ्या पैशांची अपेक्षा आहे तेवढा आकडा म्हणजे अंकच तुम्ही त्या तमालपत्रावर लिहायचे आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तमालपत्रावर वास्तविक रकमाचाच आकडा लिहायचा आहे. उगाचच आवाक्या बाहेरचा लिहायचा नाही. उदाहरणार्थ, मला गरज 50,000 रुपयांची आहे तर मी त्याच्यावरती 50,000 रुपयेच लिहिणार. उगाचच वाढीव रक्कम मी त्याच्यावर लिहिणार नाही. ती रक्कम लिहून झाल्यानंतर ना तुम्ही ते तमालपत्र तुमच्या पाकिटमध्ये ठेवायचे आहे आणि ते तमालपत्र कायमस्वरूपी तुमच्या पाकिटमध्येच ठेवायचे. पाकिटमधून ते कधीही बाहेर काढायचे नाही. त्याचसोबतच नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या पाकिट कधीही रिकामे ठेवू नका. ज्याचे पाकिट रिकामे असते त्याच्याकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही आणि येत सुद्धा नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की पाकिटामध्ये नेहमी पैसे ठेवायचे. अगदी 10 रुपयाची नोट असेल तरीही चालेल, पण पाकिट कधीही मोकळे किंवा पर्स कधीही मोकळे ठेवू नका. नेहमी त्यामध्ये थोडेफार का असाना पैसे ठेवायचे. काही दिवसांनी तुम्हाला हा फरक जाणवेल की तुम्हाला अचानक असा धनलाभ होईल किंवा तुमच्याकडे येणारा पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकेल, जास्त काळ तुमच्यापर्यंत पैसा राहील. वरील दोन्ही गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच पैशाची अडचण जाणवणार नाही. तुमच्याकडे कायमस्वरूपीच पैसा राहील. अशाच अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.